नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. 19 जिल्ह्यांची होमगार्ड भरतीच्या ग्राउंडच्या तारखा ज्या विद्यार्थी मित्रांनो जाहीर झालेल्या आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कोणकोणत्या तारीखपासून या ठिकाणी सुरू होणार आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कोणत्या तारखेपासून या ठिकाणी सुरू होणार आहे आणि एका दिवशी किती मुलं या ठिकाणी बोलावले जाणार आहे. तर संपूर्ण जिल्ह्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांचा ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडच्या तारखा कोणकोणत्या जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सातारा जिल्हा बघू शकता या ठिकाणी. तर साताराचा जे विद्यार्थी मित्रांनो हे ग्राउंड झालं तर तुम्ही बघू शकता मुलांना या ठिकाणी मार्क्स पडलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला दुसरा जिल्हा या ठिकाणी दाखवतो. तर पहा, नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर नांदेड जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही सूचना बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्याच्या की. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जे रत्नागिरी जिल्हा आहे तर रत्नागिरी जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर तुम्ही या ठिकाणी पहा, रत्नागिरी जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे जे या ठिकाणी 22 ऑगस्टपासून या ठिकाणी सुरू होत आहे. 1000 मुलं या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 23 ऑगस्टला सर्व महिला पुरुष 1000च्या पुढे या ठिकाणी बोलवलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरी या ठिकाणी ग्राउंडची तारीख दाखवतो. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आहे. तर या ठिकाणी पहा, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीससुद्धा या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 19 ऑगस्टपासून या ठिकाणी ग्राउंड चालू झाला आहे. या ठिकाणी 665 मुलं 19 तारखेला बोलवले होते. त्याचबरोबर 20 ऑगस्टला 466 मुलं आणि 21 ऑगस्टला 301 मुलं या ठिकाणी बोलावण्यात आले होते. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा या ठिकाणी धुळे जिल्हा. तर धुळे जिल्ह्याचा ग्राउंड तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर धुळे जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे 18 ऑगस्टपासून या ठिकाणी सुरू झालं आहे. 2500 मुलं या ठिकाणी बोलावलेले आहे. त्याचबरोबर 19 ऑगस्टचं जे धुळे जिल्ह्याचं ग्राउंड आहे तर 3000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं आहे. 20 ऑगस्टचं जे या ठिकाणी ग्राउंड आहे बघू शकता तुम्ही, 3154 मुलांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे. आणि 21 ऑगस्टला सुद्धा या ठिकाणी ग्राउंड आहे. सर्व महिला उमेदवारांचा 1005 उमेदवारांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जिल्हा या ठिकाणी बघू शकता, हिंगोली जिल्हा तुम्ही बघू शकता. हिंगोली जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे जे 19 ऑगस्टपासून या ठिकाणी सुरू झालं आहे. 1500 मुलं बोलवलं आहे. 20 ऑगस्टला या ठिकाणी 1500 मुलं, 21 ऑगस्टला 1500 मुलं, त्याचबरोबर 22 ऑगस्टला 1135 महिला आणि पुरुष उमेदवार 500 आणि 23 ऑगस्टला 1870 या ठिकाणी बोलावण्यात आले. त्यानंतर बघू शकता तुम्ही अमरावती जिल्हा बघू शकता. अमरावती जिल्ह्याचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अमरावती जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे जे या ठिकाणी 20 ऑगस्टपासून या ठिकाणी ग्राउंड चालू झालेलं आहे. ठीक आहे. तर 2817 महिला उमेदवार पहिल्या दिवशी बोलावल्या होत्या आणि 21 ऑगस्टला या ठिकाणी 2800 उमेदवार, त्याचबरोबर 22 ऑगस्टला या ठिकाणी 2800 पुरुष उमेदवार बोलावण्यात आले आणि 23 ऑगस्टला 2800 पुरुष उमेदवार या ठिकाणी बोलावण्यात आले आणि 24 ऑगस्टला 2627 पुरुष उमेदवार या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर पहा या ठिकाणी बीड जिल्हा आहे. तर बीड जिल्ह्याचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा. तर बीड जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 23 ऑगस्टला या ठिकाणी 1083 विद्यार्थी बोलावले आहे. 24 ऑगस्टला 3000 विद्यार्थी या ठिकाणी बोलावण्यात आले आहे. 24 ऑगस्टला 3000, 25 ऑगस्टला 3000 मुलं, 26 ऑगस्टला 3000 मुलं आणि 27 ऑगस्टला 2654 विद्यार्थी या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे. त्यानंतरचा तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट जिल्हा बघू शकता. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्हा या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर पहा धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर धाराशिव जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो.
तर पहा या ठिकाणी 20 ऑगस्टला या ठिकाणी 1323 उमेदवार पुरुष उमेदवार बोलावण्यात आले. 21 ऑगस्टला 1323 उमेदवार बोलावण्यात आले. 22 ऑगस्टला 1323 उमेदवार बोलावण्यात आले. 23 ऑगस्टला 1323 उमेदवार बोलावण्यात आले. 24 ऑगस्टला 540 उमेदवार या ठिकाणी धाराशिवला बोलावण्यात आलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा येतो या ठिकाणी वाशिम जिल्हा. तर वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तर पहा वाशिम जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर 16 ऑगस्टला 2500 उमेदवार बोलावण्यात आले. 17 ऑगस्टला 2500 उमेदवार, 19 ऑगस्टला 2500 उमेदवार आणि 20 ऑगस्टला बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, वाशिम जिल्हा. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आपण या ठिकाणी बघणार आहे नंदुरबार जिल्हा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर पहा नंदुरबार जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर नंदुरबार जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे या ठिकाणी जे आहे 22 ऑगस्टला 2300 पुरुष उमेदवार, त्याचबरोबर 22 ऑगस्टला 2200 उमेदवार, 23 ऑगस्टला 2570 उमेदवार, 24 ऑगस्टला 908 उमेदवार या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर बघू शकता लातूर जिल्हा. तर लातूर जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये जे ग्राउंड आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पुणे जिल्ह्याचा तुम्ही बघू शकता 19 ऑगस्टला 2000 उमेदवार, 20 ऑगस्टला 2700 उमेदवार, 21 ऑगस्टला 2700 उमेदवार आणि 22 ऑगस्टला 2756 उमेदवार या ठिकाणी आणि 23 ऑगस्टला 2785 उमेदवार या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे. त्यानंतरचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की त्यानंतर सांगली जिल्हा या ठिकाणी आहे. तर सांगली जिल्हा तुम्ही बघू शकता. तर पहा सांगली जिल्ह्यामध्ये जे ग्राउंड आहे तर 20 ऑगस्टला 3366 मुलांचं ग्राउंड आहे, 21 ऑगस्टला 3366 उमेदवारांचा ग्राउंड आहे आणि 22 ऑगस्टला 914 उमेदवारांचा या ठिकाणी ग्राउंड आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी नाशिक जिल्हा बघू शकता. तर नाशिक जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर नाशिक जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे 22 ऑगस्टला 2500 उमेदवारांचा ग्राउंड आहे, 23 ऑगस्टला 3027 उमेदवारांचा ग्राउंड आहे, 24 ऑगस्टला 2057 उमेदवारांचा ग्राउंड आहे, 26 ऑगस्टला 1537 उमेदवारांचा ग्राउंड आहे आणि 27 ऑगस्टला 2082 उमेदवारांचा या ठिकाणी ग्राउंड आहे. त्यानंतर तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की संभाजीनगर जिल्हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी. छत्रपती संभाजी महाराज नगर होमगार्ड भरतीचं जे ग्राउंड आहे तर पहा या ठिकाणी जास्त अर्ज आलेले आहे. 20 ऑगस्टला 1500 मुलं, 21 ऑगस्टला 1500 मुलं, 22 ऑगस्टला 1500 मुलं, 28 ऑगस्टला 1500 मुलं, 29 ऑगस्टला बघू शकता तुम्ही हे संपूर्ण यादी. तर एवढं या ठिकाणी ग्राउंड आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जिल्हा या ठिकाणी बघू शकता जालना जिल्हा. तर जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही ग्राउंड पहा कधी आहे तर जालना जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर जालना जिल्ह्याचा 26 ऑगस्टला 2000 पुरुष उमेदवार, 27 ऑगस्टला 2500 उमेदवार, 28 ऑगस्टला 2500 उमेदवार, 29 ऑगस्टला 2449 उमेदवार आणि 30 ऑगस्टला 784 उमेदवार या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी अकोला जिल्हा आहे. तर अकोला जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर पहा अकोला जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी 22 ऑगस्टला तुम्ही बघू शकता 2500 उमेदवार, 23 ऑगस्टला 2500 उमेदवार स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा येतो या ठिकाणी बृहमुंबई. तर बृहमुंबईचं जे ग्राउंड आहे तर हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर बृहमुंबईचं जे ग्राउंड आहे तर या ठिकाणी बघू शकता. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. तर या सर्व जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा आल्या आणि बाकीच्या जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा यायच्या. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.